नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. युनी पुणेकडनं जे आहे, एम-कॉमसाठी फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर एक्झाम फॉर्म कसा भरायचा एम-कॉमवाल्यांसाठी किंवा बाकीचे इतर जे काही कोर्सेस वगैरे असतील, तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला unipune.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे युनी पुणेची. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला बघा खाली ॲडमिशन, एक्झामिनेशन, फायनान्स असे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला बघा एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आणि स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला या ठिकाणी बघा 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन असं ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली आल्यावर बघा तुम्हाला 7-8 लिंक आहेत. कुठल्याही एका लिंकवर क्लिक करा. नंतर बघा तुम्हाला प्रोसीड टू लॉगिन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर प्रोफाईल ओपन होईल. स्टुडंटमध्ये तुम्हाला यायचं आहे, लॉगिनवर क्लिक करायचं. अशा प्रकारे लॉगिनवर क्लिक केलं, तुमचा जो आयडी पासवर्ड असेल, जो तुम्ही लास्ट टाईम यूज केला असेल, फर्स्ट इयरला किंवा सेमिस्टर 1ला. वन टाईम रजिस्ट्रेशन असते, परत-परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. ज्यांचा कोणाचा आयडी पासवर्ड विसरला असेल किंवा फोन वगैरे बंद झाला असेल किंवा मेल आयडी वगैरे डिलीट झाला असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी करा. बाकी तुमचा जो यू-आर-ए नंबर असेल किंवा पी-आर-ए नंबर असेल किंवा तुमचा जो काही एलिजिबिलिटी नंबर असेल, तर त्या संदर्भात तुम्ही याच्यामध्ये त्या प्रकारे तुम्ही परत लॉगिन करू शकता. काही अडचण नाही आहे. स्टुडंटवरती तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे, लॉगिन बाय 2 ऑप्शन येतील. एक आहे मेल आयडी, दुसरा आहे मोबाईल नंबर. तुम्हाला मेल आयडीवर क्लिक करायचं आहे. तुमचा जो मेल आयडी असेल, तो मला तो या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी जो आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तुमचा जो काही पासवर्ड असेल, तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा कॅप्चा टाकायचा आहे. जो कॅप्चा असेल न्यूमेरिक नंबरमध्ये लॉगिनवर क्लिक करायचं आहे. जसं मी लॉगिनवर क्लिक केलं, अशा प्रकारे बघा तुमची प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता तुम्ही सेकंड सेमिस्टरला आहात, म्हणजे तुमचं सेमिस्टर 1 झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा एलिजिबिलिटी नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचा पी-आर-ए नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल, जो की अगोदर दिसत नव्हता. ओके. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत. ज्यांच्याकडे ए-बी-सी-आय-डी नव्हता किंवा ज्यांच्याकडे असेल, तर त्यांनी आता अपडेट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता ए-बी-सी-आय-डी किंवा अपर आय-डी. ओके. बाकी तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक्झाम फॉर्मवर क्लिक करून तुम्हाला जे आहे बाकीची प्रोसेस करायची आहे. तर मी या ठिकाणी बघा एक्झाम फॉर्मवर क्लिक करतो. हे इग्नोर करा. खाली बघा तुम्हाला प्रोसीडचं ऑप्शन येते. त्या प्रोसीडवर क्लिक करा. परत या ठिकाणी आता बघा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात अशा प्रकारे. तर इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात. फर्स्ट इयर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स एंड लॉ ग्रॅज्युएशन स्टुडंट्स ओन्ली आणि दुसरा आहे बघा अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स प्लीज. ओके. तर बघा आता या दोघांमध्ये फरक काय आहे? बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतात. इथे बघा त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यात ग्रॅज्युएशन मेन्शन आहे. तर आपण ग्रॅज्युएशनला आहात का? नाही आहे. आपण पी-जीला आहात. त्यामुळे तुम्हाला अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग बरोबर. म्हणजे आपण एम-कॉम, एम-बी-ए जे काही असेल ते अदर दॅन नॉन इंजिनिअरिंगमध्ये येतं. बरोबर. तुम्ही जर का बी-ए, बी-कॉमला असाल तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉमसाठी जे असेल ते. नंतर बघा आपल्याकडे आहे अदर दॅन क्रिएट न्यूवर क्लिक करायचं. बाकी तुमचे डिटेल या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण या प्रकारे दिसेल. ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे. इथे बघा तुमचे जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ते बघा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट असेल, लिमिट ऑफ नॉलेज असेल, फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, बिझनेस एथिक्स अँड प्रोफेशनल व्हॅल्यूज आणि ह्युमन राईट्स 2. ह्युमन राईट्स 1 तुम्हाला ऑलरेडी होतं पहिल्या सेमिस्टरला. आता ह्युमन राईट्स 2 आहे. नंतर खाली बघा तुम्हाला 4 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 घ्यायचे आहेत. पण आता तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट करायचा की ऑन जॉब ट्रेनिंग करायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या कॉलेजला तुम्ही विचारू शकता. आता आमच्याकडे ऑन जॉब ट्रेनिंग पण आहे आणि फील्ड प्रोजेक्ट पण आहे. तुम्हाला जे काही द्यायचं असेल किंवा जे तुम्ही दिलं असेल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर बेस्ट आहे तुम्ही ओ-जी-टी करा. सोपं आहे. त्या संदर्भात तुम्हाला भरपूर काही माहिती वगैरे तुमच्या कॉलेजमधनं तुम्हाला मिळेल. ठीक आहे. नंतर आहे बघा इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. आता जे सायबर सिक्युरिटी आहे हा ऑलरेडी जे आहे तुमच्या सेमिस्टर 1ला होता. पण यावेळेस त्यांनी परत कंपल्सरी केलं आहे. आता याचं काय भानगड आहे माहिती नाही आहे. पण आपण हा सिलेक्ट करायचा आहे कारण आम्हाला कॉलेजमधनं असं सांगितलं. तर या ठिकाणी जे आहे आपण इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी हे सिलेक्ट करायचं आहे. ओके. बाकी बघा तुमचा जो काही ग्रुप असेल. आता बघा हे जे सब्जेक्ट आहेत एम-कॉम सेमिस्टर 2ला तुमचे आणि हे सब्जेक्ट कदाचित वेगळे असू शकतात. पण तुमचा तो ग्रुप वाईज असेल. आता यांचा जो ग्रुप आहे तो आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामुळे तुमचा ग्रुप कुठला आहे मार्केटिंग, फायनान्स वगैरे जो काय असेल, त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी वगैरे त्या ठिकाणी बघायला मिळतील. पण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि फायनान्शियल अॅनालिसिस अँड कंट्रोल हे 2 विषय कंपल्सरी आहेत. फील्ड प्रोजेक्ट आणि ओ-जी-टी हे कंपल्सरी आहे. खालचे विषय देखील कंपल्सरी आहेत. ऑन जॉब ट्रेनिंग आपण सिलेक्ट केलेलं आहे. नंतर आहे बघा इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी. आता समोर जायचं तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावर आपण आलेलो आहे. तुमची टोटल फी दिसेल तुम्हाला ₹1210. ओके. बाकी तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला काही करेक्शन वगैरे करायचं असेल, तर ते तुम्ही जे आहे तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे करू शकता. ओके. कन्फर्म अँड प्रिंट करायचं आहे. ओके. तर आपण कन्फर्म केलेलं आहे. प्रिंट बघा ऑटोमॅटिकली डाउनलोड झालेली आहे पी-डी-एफ. तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता. ओके. तुमचं या प्रकारे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म वगैरे या ठिकाणी आलेला आहे. ओके. टोटल फी आहे तुमची बघा ₹1210. ओके. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे आता प्रिंट आउट काढायचे आहे. दोन्ही प्रिंट आउट काढायचे आहेत तुम्हाला
आणि तुम्हाला ह्याच्या प्रिंटआउट आहेत ह्या तुमच्या कॉलेजमध्ये जमा करायच्या आहेत अकाउंट सेक्शनला. ओके. त्यानंतर तुम्हाला बाकी तुमची फीस वगैरे भरायची आहे. ओके. तर मित्रांनो, आशा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण कमेंट करून कळवू शकता. ओके. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.